कोळवाडी ग्रामस्थांनी सकाळी 8:30च्या दरम्यान एक बोलेरो गाडी तिथं नाश्ता करण्यासाठी थांबली होती आणि ते बोलेरो गाडीमधून काही लोक नाश्ता करण्यासाठी उतरले होते. नाश्ता करण्यासाठी उतरल्यानंतर त्या ठिकाणी एक वाटखळ गावचा मुलगा आला आणि त्या मुलाने ती बोलेरो गाडी बाहेर उभी होती, ती गाडी पाहिली. ती गाडी पाहिल्यानंतर त्याच्या त्या नातेवाईकांच्या गाडी असल्याची त्याची खात्री झाली. त्याच्यानंतर त्याने त्या बोलेरो गाडीमध्ये असणारे नाश्ता करायला ते उतरलेल्या लोकांना गाडीच्या बाबत विचारणा केली असतात. त्यांनी त्यांना काहीतरी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याच्यानंतर त्याने काहीतरी ऑर्डर करून सदरची गाडी चोरी केल्याबाबत नाही का ग्रामस्थांना सांगितले. त्याच्यानंतर ग्रामस्थांमध्ये त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्यानंतर त्या ग्रामस्थांनी तिथे त्या गाडीतील 2 इसमांना पकडून ठेवलं. त्याच्यानंतर ते 4 जण पिंपळगाव जोगा धरणाच्या भिंतीकडे खाली पळून गेले. त्याच्यानंतर आम्ही त्या पळून गेलेल्या इसमांची शोध मोहीम चालू असून अजूनही आम्ही शोध घेत आहोत. तसेच आम्हाला शोध घेऊन आम्ही 2 इसमांना पकडलेला आहे. अजून 2 इसम अद्यापही फरार आहेत. त्यांचं आम्ही तसेच आलमी गावातील ग्रामस्थ तसेच पिराची वाडी तसेच साईबाबा वस्ती तसेच घोडेवाडीचे ग्रामस्थ आणि तसेच फॉरेस्ट खात्याचे अधिकारी यांचंही खूप सहकार्य आहे आम्हाला आणि अजूनही शोधकार्य आमचं चालू आहे. साहेब आपले किती पोलीस तिथं आता शोधकार्य? ह्या शोध मोहिमेसाठी जवळजवळ आमचे 30 अधिकारी आणि फॉरेस्टचे अधिकारी असे जवळजवळ 40 ते 50 लोक आहेत. त्यांच्याकडे काय म्हणले, बंदूक होती, काय होतं नक्की, कसं काय? आता जो आरोपी आता जो चोर पकडला त्याच्याकडे काय नक्की होतं? बंदूक होती. काही त्याबद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यानंतर